नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमचं कधी स्वप्न होतं का बँकेमध्ये काम करण्याचं, बँकेला अनुभव घेण्याचं? तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक उत्तम भरती, एसबीआय रिलेटेड उत्तम भरती जी आहे ती घेऊन आलेलो आहे. आणि ही भरती आहे मित्रांनो भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, ज्याला आपण पीओ म्हणतो ना रे, तर तीच प्रोबेशनर ऑफिसर पदांची महाभरती जी आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि ही भरती असणार आहे मित्रांनो टोटल 1500 जागांसाठी. तर 1500 जागांसाठी एक उत्तम करिअर घडवण्याची संधी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, एक नवीन भरती निघालेली आहे, ज्याच्यामध्ये ही भरती आहे बँकेच्या रिलेटेड, म्हणजे भारतीय स्टेट बँके रिलेटेड. यामध्ये जे पदाचं नाव आहे मित्रांनो ते आहे प्रोबेशनरी ऑफिसर पीओ. ठीक आहे, प्रोबेशनरी ऑफिसर पीओ हे आहे याच्यामध्ये पदाचं नाव. आणि नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये कुठेही तुम्हाला याचा जॉब जो आहे तो करावा लागू शकतो. आणि वेतन जे आहे मित्रांनो ते अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला दिलं जाणार आहे, आकर्षित पे धोरणासह तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये जे एकूण रिक्त पद आहेत ते आहेत मित्रांनो 1500. तर पीओ चे पद फक्त प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी म्हणजे 1500 पदांसाठी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता सर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल, म्हणजे आमच्याकडे ती शैक्षणिक पात्रता आहे की नाही? तर लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा शाखेची पदवी फक्त डिग्री जी आहे ती उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. फक्त डिग्री काय आहे उत्तीर्ण असणं गरजेचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला विशेष सवलत मी अशी देतो की इथे क्लिअरली सांगितलं आहे की अंतिम वर्षात म्हणजे जे फायनल इयर मधले स्टुडंट आहेत ना ते सुद्धा काय करू शकतात, तरी अंतिम सेमिस्टर मध्ये किंवा अंतिम फायनल इयर मध्ये जे स्टुडंट आहेत ते सुद्धा काय करू शकतात, तरी याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकतात. ही एक उत्तम चांगली माहिती तुमच्यासाठी इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर सोबतच लक्षात असू मित्रांनो, याच्यामध्ये वयाची अट काय असणार आहे. याच्यामध्ये 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं वय जे आहे ते 21 ते 30 च्या दरम्यान असायला हवं. ठीक आहे, 21 ते 30 च्या दरम्यान. आता जर तुम्ही म्हणाल की सर आमचं ग्रॅज्युएशन तर कधी जाऊन गेलं आणि आमचं वय ही सुद्धा पार झालेलं आहे, तर आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुमचं वय सुद्धा पार झालेलं असेल ना तर घाबरण्याची गरज नाही. कारण एससी एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची विशेष सूट जी आहे ती इथे दिल्या जाते. आणि सोबतच ओबीसी कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा 3 वर्षांची सवलत जी आहे ती लागू होते. म्हणजे 30+5 किंवा 30+3 असं वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी लागू होतं. म्हणजे एससी एसटी साठी तुम्ही 35 पर्यंत अर्ज करू शकता आणि ओबीसी कॅन्डिडेट टोटल 33 पर्यंत याचा अर्ज जो आहे तो करू शकतो. परंतु सर ठीक आहे, आम्हाला अर्ज तर आम्ही करून देऊ, पण याच्यासाठी हा फॉर्म भरण्यासाठी फी नेमकी किती असेल तर तेही लक्षात असू द्या मित्रांनो. जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेट साठी फी असणार आहे 750 रुपये. आणि जर तुम्ही एससी एसटी किंवा पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी कोणतीही फी आकारल्या जाणार नाही. अतिशय 0 रुपयांमध्ये तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि सर याच्यासाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या, तर तारखांमध्येही लक्षात असू द्या की ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात ही 18 जून 2026 रोजी झालेली आहे. आणि हे लास्ट डेट याचा अर्ज असणार आहे मित्रांनो, म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे 8 जुलै 2026. तर 8 जुलै पर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. पण जे लेटेस्ट अपडेट आहे ती अशी आहे मित्रांनो की फेज 1 याची पूर्व परीक्षा जी म्हणजे प्रिलिम जी आहे ती असणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये. आणि ही ऑगस्ट मध्येच होणार आहे. त्याच्यामुळे ऑगस्ट 2026 मध्ये प्रिलिम्स होणार आहे. आणि जे प्रिलिम ज्यांनी क्रॅक केली त्यांच्यासाठी मेन्स असणार आहे अगदी त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर 2026 मध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखत किंवा ज्याला आपण इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन म्हटलं जातं हे असणार आहे मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये. त्याच्यामुळे एक चांगली संधी जी आहे ती तुमच्यासाठी चालून आलेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो मित्रांनो की तुम्ही अर्ज तर करून द्या, परंतु नेमका त्याच्यामध्ये अभ्यास काय काय करावा, एवढ्या कमी कालावधीत आम्ही नेमका अभ्यास काय करावा. ऑगस्ट मध्ये पेपर आहे म्हणजे तुमच्याकडे हार्डली 2च महिने आहे. तर त्या 2 महिन्यांमध्ये आम्ही नेमकं काय काय करावं याच्यासाठी मी तुमच्याकडे सोल्युशन घेऊन आलेलो आहे. आणि सोल्युशन काय आहे तुमच्यासाठी, तर सोल्युशन आहे मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी. कारण की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये चांगल्यात चांगले कोर्सेस जे आहेत ते करू शकता. आणि हे कोर्सेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असला, कारण की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ज्या ब्रांचेस आहेत मित्रांनो या महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. परंतु एक्झाम्पल घ्या की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहता किंवा अशा गावांमध्ये राहता जिथे दूरपर्यंत शहरापर्यंत पोहोचणं शक्य नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही उपाय आणलेला आहे. आणि त्यांच्यासाठी उपाय आहे ऑनलाईन कोर्सेस. तर लक्षात असू मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे. आणि या ज्या बॅचेस आहेत मित्रांनो या लेटेस्ट पद्धतीनुसार, म्हणजे तुम्हालाही माहिती असेल की आता ज्या एक्झाम्स होत आहेत या ऑनलाईन पद्धतीत जास्त वळत आहेत. त्याच्यामुळे या संपूर्ण जो सिलेबस आहे तुमचा किंवा संपूर्ण ज्या गोष्टी आहेत तुम्हाला अशा प्रकारे प्रिपेअर करून दिल्या जातं जेणेकरून पेपर ऑफलाईन हो किंवा ऑनलाईन हो दोन्ही प्रकारे तुम्ही प्रिपेअर असायलाच हवे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला तयार करून दिल्या जातं. सोबतच मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेससह तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सुद्धा इथे अवेलेबल करून दिल्या जाते. आणि तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे पूर्व मुख्य मुलाखत याचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा एकाच कोर्समध्ये करून दिला जातो. त्याच्यामुळे पूर्वचं टेन्शन घेण्याचं गरज नाही, मुख्यचं घेण्याची गरज नाही आणि इंटरव्ह्यूची तर घेण्याची गरजच नाही, कारण की मॉक इंटरव्ह्यू सुद्धा आपल्याकडे उत्तम प्रकारे होतातच. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा याच्यासाठी इन्व्हॉल्व व्हायचं असेल, कोर्सेस बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला स्क्रीनवर नंबर जे आहे ते दिसतच असेल तर याच्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे आहे संपूर्ण
माहिती घेऊ शकता. सोबतच तुमचे बॅचेस रिलेटेड किंवा या SBI भरती रिलेटेड कोणतेही प्रश्न असेल तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं काम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न जो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्की त्याचं उत्तर देईलच. ठीक आहे, म्हणजे फॉर्म नेमका कसा भरावा, कधी कधी हे फॉर्म निघणार आहे किंवा फॉर्म अजून कोणत्या अशा प्रकारचे येणार आहेत का, हे संपूर्ण प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचं उत्तर जे आहे ते दिल्या जाईलच. ठीक आहे, तर ही होती मित्रांनो आजची भरती. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि लक्षात असू द्या, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा, कारण की पुढच्या वर्षीचं झेंडावंदन हे तुम्हाला तुमच्याच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये करायचं असेल ना तर अभ्यास मात्र कंटिन्यू ठेवावाच लागेल. ठीक आहे, आणि स्वतःची सुद्धा काळजी घेत चला, तब्येतीची काळजी घेत चला. तोपर्यंत अभ्यास जो आहे आपला सुरू असू द्या.